पाहुयात सविस्तर वृत्त। दापोली तालुक्यातील पिसई प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका जयश्री पांढरे यांना मारहाण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। ही घटना काल संध्याकाळी सतीमाता मंदिरासमोर घडली। या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज तालुक्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी एकत्र आले। त्यांनी दापोली पोलीस ठाण्यावर धडक देऊन दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत। मारहाणीच्या या घटनेमुळे आरोग्य वर्तुळात मोठा संताप व्यक्त केला जातो आहे। शासकीय सेवेत असलेल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आला। पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच पुढील कार्यवाही करण्याची शक्यता आहे। पीडित आरोग्य सेविकेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली असून परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे। पोलीस तपास वेगाने करत आहेत। उपकेंद्र पिसई प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई तालुका दापोली आरोग्य सेविका काल आमच्या खेरडी उपकेंद्राच्या सिस्टर जयश्री यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला त्याच्यामध्ये खरंच आम्ही जेव्हा भेटायला गेलो उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे म्हणजे अत्यंत घृणास्पद प्रकार आहे हा आणि माणुसकीला लाजवेल असं वर्तन केलेलं आहे आमच्या भगिनीशी। आणि पुन्हा आम्ही जेव्हा तिथे तिच्यासोबत होतो तेव्हा आम्हाला तुम्ही एकेकाला बघून घेईल अशी धमकी सुद्धा दिलेली आहे। तर आम्ही कार्यक्षेत्रात फिरत असताना म्हणजे आम्ही आरोग्य सेवा बजावत असताना 24/7 मध्ये आम्ही येतो आणि ती बजावत असताना आम्ही काम करावं की नाही हा आमच्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत हा मोठा पेच आहे। तर आमच्या भगिनीला योग्य तो न्याय मिळावा आणि जो गुन्हेगार जो मोकाट फिरत आहे असं आम्हाला वाटतंय तो अजूनही अटक झालेली नाही, त्याला लवकरात लवकर कडक शिक्षा मिळावी अशी आमच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची विनंती आहे। नमस्कार, मी डॉक्टर वैदेही राजाराम जोईल, प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। आज काल संध्याकाळी जो माझ्या कर्मचारीवरती प्रसंग आलाय, देव न करो कुठल्याही क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यावरती असा प्रसंग येवो, इतका घृणास्पद आणि लज्जास्पद प्रसंग घडलेला आहे। ज्या प्रकारे त्यांना अख्ख्या रस्त्यामध्ये उघडं करून त्यांचं चित्रफित काढलं गेलंय आणि सर्वांना त्यांचे व्हिडिओज काढायला लावले गेलेले आहे, ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे आणि ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे आणि आरोपीला लवकरात लवकर सक्त शिक्षा दिली पाहिजे।